काटा आमला गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे महिलांना होत असलेल्या त्रासाविरोधात महिला ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत बडनेरा पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढलाय। गावामध्ये किराणा दुकानासारख्या स्वरूपात खुलेआम अवैध दारूची विक्री सुरू असून त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोपही महिलांनी केलाय। अवैध दारू विक्रीच्या दुकानामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरही याचे वाईट परिणाम होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। गावातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून थाटलेल्या या दुकानामुळे ये जा करणाऱ्या महिला, मुली व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। या प्रकाराला विरोध केल्यास अवैध दारू विक्रीचे संचालक महिलांना शिवीगाळ व दमदाटी करीत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। या सर्व प्रकारांविरोधात शेकडो महिलांनी एकत्र येत बडनेरा पोलीस स्टेशन गाठले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना निवेदन सादर केले। अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी, अतिक्रमण हटवावे तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। महिलांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितलंय की अवैध दारू विक्री त्वरित बंद न झाल्यास बडनेरा पोलीस स्टेशन समोर महिलांमार्फत आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल। तसेच कायदेशीररित्या कार्यवाही न केल्यास महिलांना कायदा हाती घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी चेतावणीही देण्यात आली आहे। या मोर्चात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। दारूमुक्त गाव, सुरक्षित गाव अशा घोषणा देत महिलांनी आपली एकजूट दाखवून दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यावेळी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। अवैध दारू विक्रीमुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नावर प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।